नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काळ्या चण्याची झणझणीत अशी उसळ. एकदा खाल तर बोट चाटाल, अगदी खमंग अशी चव. रेसिपीला सुरुवात करूया. 2 कप काळे चणे घेतले आहे. 6 ते 8 तास भिजवले आहे. कुकरमध्ये शिजून घेण्यासाठी 2 ग्लास पाणी घातलं आहे. थोडंसं मीठ घातलं आहे. कुकरच्या 3 शिट्ट्या होईपर्यंत चणे शिजवून द्यायचे आहेत. मसाला बनवण्यासाठी 2 कांदे, थोडंसं खोबरं घेतलं आहे. हे आपल्याला गॅसवर भाजून घ्यायचं आहे, खोबरं आणि कांदे. मसाला मिक्सरमध्ये बारीक करण्यासाठी भाजलेलं खोबरं कापून घेतलं आहे. 7 ते 8 पाकळ्या लसूण घेतला आहे. थोडंसं आलं, भाजलेले कांदे, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिक्सरमध्ये आपण बारीक करून घेतलं आहे. कुकरमधील चणेही शिजले आहेत. एका टोपमध्ये 2 चमचे तेल घातलं आहे. थोडीशी जिरी, कढीपत्त्याची पाने, हळद, लाल मिरची पावडर आणि आपला घरचा मसाला 1 चमचा व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतला आहे. आपण जे मिक्सरमध्ये वाटण बारीक केलं आहे तेही त्यामध्ये घालून घ्यायचं. तेही व्यवस्थित परतून द्यायचं आणि शिजलेले चणे घालून घ्यायचे. आपल्याला किती घट्ट व पातळ पाहिजे आहे तसं त्यामध्ये पाणी ॲड करायचं. चवीनुसार मीठ. उसळ 5 ते 6 मिनटं चांगली उकळून द्यायची आहे. गॅस बंद करून थोडीशी कोथिंबीर घालायची. एका वाटीमध्ये तुम्हाला मी काढून दाखवते. हे पहा किती छान झाले आहे ना. चणा उसळ भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते. एकदा नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. कमेंट बॉक्समध्ये सांगा कशी झाली आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका.